विदर्भाच्या लोकांना स्वतःच्या पायावर स्वतःच गोटा मारून घेतला. कोणतरी अशी पागलनं कोणतरी अशी अफवा पसरवली की विदर्भातलं पेट्रोल संपून राहिलं, तिकडे युद्ध चालू आहे, आता पेट्रोल भेटणार नाही. जो लोकांना भेटेल तसं लोक पेट्रोल पंपावर चालले गेले. कामं धंदे सोडून सगळे लोक पेट्रोल पंपावर चालले गेले आणि पेट्रोल असं तसं नाही, फुल टाक्या भरून घेतल्या. म्हणजे विदर्भातलं होतं नव्हतं पेट्रोल सगळं लोकांनी खतम करून टाकलं. कारण की जो 2 लिटर भरत जाय त्यानं 10 लिटर भरलं, कारण 5 लिटर भरलं, पुरं पेट्रोल खतम करून टाकलं. आता विदर्भातली परिस्थिती अशी आहे की 2-2, 3-3 घंटे पेट्रोल भेटून द्यायला ह्या लाईन लागली आहे. आणि बरेच ठिकाणी असा नियम आहे आता की 2 लिटरच्या वर पेट्रोल भेटून द्यायला. 2 व्हीलर घेऊन जा, 1 घंटा लाईनीत लागा आणि काय भेटते तुम्हाला, फक्त 2 लिटर पेट्रोल. आणि विदर्भातल्या दर्यापूरमध्ये अशी कंडिशन चालू आहे की तिथं तर 220 रुपयाचं पेट्रोल झालं तेही देत नाहीत, फक्त 200 रुपयाचं पेट्रोल. अशा बऱ्याच ठिकाणी विदर्भात चालू आहे. नागपूरमध्ये पेट्रोल शॉर्टेज चालू आहे, अकोटमध्ये पेट्रोल शॉर्टेज चालू आहे, अमरावतीत तर तेच बेकार कंडिशन आहे, अमरावतीत पेट्रोल भेटून नाही राहिलं. आणि हे विदर्भ हे फक्त अफवा होत्या आणि होतं नव्हतं पेट्रोल सगळं खतम करून टाकलं लोकांना. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे पेट्रोल पंपवाले 3 महिन्याच्या गॅपनं म्हणजे पेट्रोल पैसे द्यायला लागत जाय, ते पैसे त्यांना आता कॅश द्यायला लागून राहिले. म्हणून पेट्रोल पंपवाले तिकडनं पेट्रोल त्यांचं क्रेडिट खतम झालं आणि पेट्रोल कमी बनवून राहिले आणि होतं नव्हतं पेट्रोल सगळे गायब करून टाकून राहिले. याच्यात नुकसान फक्त एवढंच झालं, लोकांचा टाइमपास होऊन राहिला. पेट्रोल तर भेटणारच आहे पण आता लोकांचा टाइमपास होऊन राहिला. आणि जे लोक रोजच्या बिचारे ड्युटीवर जात जायत, त्यांना पोचायचं होतं वेळेवर, मोलमजुरीवाले लोक आहेत, रोजचं थोडं पेट्रोल टाकणार होते, त्यांची पुरी वाट लावून टाकली. तुमच्या इकडे पेट्रोल भेटून राहिला का हे पण कमेंट्समध्ये सांगा. आणि हे लोकांची चूक होती की सरकारची चूक आहे हे पण कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला काय वाटते, मोदी साहेबांनी सांगितलं की आता कोरोनासारखी परिस्थिती येऊ शकते, तुम्हाला वाटते का आता लॉकडाऊन वगैरे लागेल का, हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. भटकन विदर्भ फॉलो करून ठेवा. धन्यवाद. जय विदर्भ.